येते का? भाजपने अनेक आदेश दाखवले, अनेक रथीमारती राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मात्र मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवत एक अटी सत्ता दिली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे दादांना प्रचंड मतांनी निवडून दिलं. काय सांगाल, कसं बघताय? पुरण ईश्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी. त्यांनी विकासाच्या मुद्द्याला, त्यांनी पुरोगामित्वाला, त्यांनी या उरण ईश्वरपूरच्या जो मागे राहिलेला मागच्या 9 वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे, त्या सर्वांच्याकडे बघून आनंदराव मलगुंडेंच्या सारखा एक अजात शत्रू, माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती. आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देतं हे आज नाही, गेले 40 वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे. मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे 22 नगरसेवक ते निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर 8 आमचे नगरसेवक पराभूत झालेत. त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू. जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू. या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत. त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असा माझा विश्वास आहे. पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे. जी लाईन प्रचाराची तुम्ही धरली होती की उमेदवारी जे विरोधी पक्षातील लोकांना दिली ती गुन्हेगारी होती, ती लोकांनी त्याला तुम्हाला प्रतिसाद दिला असं वाटतं का? त्या मला वाटतं की तोही एक महत्वाचा मुद्दा ठरला या निवडणुकीत आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि मला विधानसभेत जेवढं मताधिक्य या शहराने दिलं जवळपास तेवढंच मताधिक्य माझ्या उमेदवाराला देऊन या शहराने एक वेगळाच आपली भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केले. विधानसभेला तुम्ही गुलाल खेळला नव्हता विजयानंतर, पण आज तुम्ही गुलालात नाहून गेलाय, मोठा आनंद आहे. विधानसभेला गुलाल खेळलो नाही कारण मी माझे पक्षाचा अध्यक्ष होतो आणि पक्षाची परफॉर्मन्स काही विधानसभेला फारसा समाधानकारक नव्हता. पण आज मी या शहरावर आणि आष्टा नगरपालिका जी या माझ्या मतदारसंघातली दुसरी नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिथले 24 पैकी 23 उमेदवार हे आष्टा जनतेने निवडून दिलेले आहेत. तिथे बानामती किंवा लिंबू फिरवण्याचा प्रयत्न हा आष्ट्याच्या सुजाण, सुशिक्षित आणि प्रगतिशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी मोडून काढला. याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली आहे त्याच गतीनं त्या शहराचा देखील आम्ही विकास करू. निवडणुकीच्या काळात आपण म्हटलं होतं की जर का सत्ता आली तर शास्त्रीकरण रद्द करणार, तो पहिला ठराव आम्ही करणार आहोत. आमच्या कमिटमेंट आम्ही पाळतो. राज्यातल्या निकालाचा काही आढावा थोडक्यात मी नाही घेतलेला. पाहिलं तर युतीची सत्ता आलेली आहे राज्यात. स्वाभाविक आहे, पण आम्ही अजून निकाल पाहिलेला नाही. पण मी असं ऐकलं की युतीच्या मधल्या तिन्ही घटकांचा बऱ्यापैकी चांगला विजय वेगळ्या ठिकाणी झालेला दिसतो. विधानसभा निवडणूक असेल, नगरपालिका असेल, प्रत्येक वेळेला जयंत पाटील यांना टार्गेट केलं जातं. त्यांच्यावर अनेक वेळा टीका केली, पण या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत कुणावरही टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर जिंकलं. कसं बघताय याकडे? या वाळवा विधानसभा, इस्लामपूर किंवा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी आणि अतिशय सुजाण नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे. इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणारी चाणाक्ष मतदार आहेत. त्यांचा आशीर्वाद आज नाही 40 वर्ष सतत मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळं या शहराला किंवा आष्टा शहराला जो सुजाण नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला. मी त्यांचे आभार मानतो. शेवटच्या भाषणातले अनेक वेळेला तुमची प्रसिद्धी झाली, आता विजयानंतर काय सुचतंय? काही
या विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही पूर्ण लक्ष देऊन लढवल्या. लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतल्यावर यश मिळतं हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून आमच्या विरोधी प्रचंड आर्थिक कुमक देण्यात आली. प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले. पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिलेला आहे. नगरपालिका ताब्यात घेतलेली आहे, आता महानगरपालिका सांगलीची उघडलेली आहे, त्याकडे कसं बघता? मी चांगल्या दृष्टीने बघतो. महानगरपालिका सांगली शहर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये आणखीन बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत. पण आम्ही आमच्या आघाडीच्या चर्चा चालू आहेत. त्या चर्चा झाल्यानंतर मी त्यावर बोलेन. आता इथून पुढे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम का डायरेक्ट कार्यक्रम? ज्यांनी साथ सोडली त्यांचा नाही. टप्प्यात हा रील पण असं व्हायरल आहे झाली. की जिनी साथ सोडली त्यांचा टप्प्यात कार्यक्रम तो ही रील व्हायरल झाली होती. मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही. मला सर्वांच्या बद्दलच सहानुभूती आहे. पराभूत चिमणडांगे आमच्या बरोबर काम करत होते. त्यांनी तिकडे गेले नसते तर चित्र वेगळं दिसलं असतं. ठीक आहे. त्यांचा असा त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली. मी त्यावर आजपर्यंत भाष्य केलेलं नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण आनंदराव मुलगुंडे सारखा एक चांगला सक्षम माणूस या शहराने निवडून दिला. या शहराचे लाख लाख आभार.